सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालन्दिवल्लभं. रामकृष्ण हरी. हरिपाठातील आज 17 क्रमांकाचा अभंग पाहणार आहोत. अभंगातील शब्द असे आहेत. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिन्नीला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होनी ठिले. ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने धिदले माझ्या हाती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय आपल्या अभ्यासाला प्राप्त होणं हा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला एक अत्यंत दुर्मिळ सुयोग आहे. कारण ह्या माऊलींच्या शब्दांच्यामध्ये एक अलौकिक सामर्थ्य पदापदामध्ये सन्निहित झालेलं आहे. माऊलींची साधना, माऊलींचं अनंत कल्पाचं तप, सत्यवादाची अविरत साधना, गुरूंची कृपा, नाथ परंपरेचं रहस्य, या अनेक गोष्टी माऊलींच्या वाङ्मयामध्ये आहेत. हरिपाठ ही ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयी मूर्ती आहे. प्रत्यक्ष माऊलींना शोधायचं ठरलं, माऊलींशी बोलायचं ठरलं, माऊलींच्या विचाराची धारणा समजून घ्यायची ठरली, माऊलींचे शब्द आपल्याला अवलंबन करून त्यांच्या जीवनातील तात्विक मूल्य, आध्यात्मिक मूल्य, भक्तीचे मूल्य आपण आपल्या जीवनामध्ये, जगण्यामध्ये, आयुष्यामध्ये रुजवू शकतो. किंबहुना ते रुजवण्यासाठीच तर आपण हा हरिपाठाचं शब्दशः आणि क्रमशः चिंतन करत आहोत. आजच्या ह्या 17व्या क्रमांकाच्या अभंगाचं पहिलं चरण पहा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. आपण अर्थ करताना त्या शब्दातील पदांचा एक क्रम लावून घेत असतो की तो अर्थ करण्याच्या दृष्टीने अत्यंत सोपा जातो. जसं की ह्या पहिल्या चरणामध्ये हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. ह्या चरणाच्यामध्ये पहिल्या ओळीत जरी शब्द आहेत, दुसऱ्या ओळीत तरी शब्द नाही आहे. पण हे काव्य असल्यामुळे काव्यामध्ये बऱ्याच गोष्टी अध्यारूत असतात आणि त्या आपण समजून घ्यावायच्या असतात. म्हणून काव्य समजून घेताना
आपल्याही मनामध्ये थोडीशी काव्यबुद्धी पाहिजे. त्या कवित्वाचा सेन्स तो आपल्यामध्ये पण यायला पाहिजे, की मग आपल्याला त्या शब्दांचा अर्थ नीट ध्यानी येऊ शकतो. मग आपण जरी हरिपाठ कीर्ती मुखे गाय असा अर्थ आपण करूया. जरी हा शब्द आपण सुरुवातीला घेऊया. जरी हरिपाठ कीर्ती मुखे गाय, तरी पवित्र तो होय देह त्याचा. तरी त्याचा तो देह पवित्र होय. होय हे क्रियापद आहेत. देह, तो देह पवित्र होय. पण कोणाचा? त्याचा तो देह पवित्र होय. त्याचा तो देह पवित्र होतो. पण कधी होईल? तरी त्याचा तो देह पवित्र होय. तर त्याचा तो देह पवित्र होतो किंवा पवित्र आहे. पण कधी? जरी मुखे हरिपाठ कीर्ती गाय. म्हणजे गाय हे पुन्हा एक क्रियापद आहे. गाय म्हणजे गाय नाही, चार पायाची. गाय शब्दाचा अर्थ तू गात जा, वर्णन करत जा. गाण्यासाठी संगीत असावं लागतं. संगीतासाठी मग ताल, स्वर, लय आणि ते सगळे माध्यमं लागतात. मृदंग असेल, वीणा असेल, टाळ असेल, तबला असेल आणि आधुनिक वेगवेगळे संगीताचे इन्स्ट्रुमेंट्स, साधनं निघालेले आहेत. म्हणून असा कोणी एखादा भगवत भक्त किंवा तुमच्या आमच्यासारखा एखादा विद्यार्थी ज्याला गाण्याची आवड आहे, जो या संगीताचा चांगला रसिक आहेत, असा एखादा जर मुखे म्हणजे तृतीया, मुखाने हरिपाठ गाये आणि हरिपाठ कीर्ती गाये. यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक गोष्टी अशा सन्निहित केल्या आहेत. म्हणून सर्वप्रथम आपण समजून घ्या की खरोखरच जर आपलं जीवन आपल्याला उन्नत करायचं असेल, महान बनवायचं असेल, तर जरी मुखे हरिपाठ गाय, जर कोणी मुखाने त्या हरीच्या नामाचा पाठ गायला, या म्हणण्याचा अर्थ आहे त्याचं भगवंताचं गुणसंकीर्तन आहेत. भगवंताच्या गुणाचं संकीर्तन आहे. भगवंताच्या लीलेचं संकीर्तन आहेत. तर इथे भगवंताचा हरिपाठ असं म्हणताना हरीच्या नामाचा पाठाचं संकीर्तन जरी मुखाने गायलं तर. गाण्यामध्ये अनेक गोष्टी साध्य होतात. जेव्हा संगीताचं साह्य घेऊन एखादा गायक गात असतो, तेव्हा गात असताना त्याच्या मनामध्ये दुसरा कोणताही विचार येत नाही. संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचं गाण्याच्या त्या तालस्वरांशी, लयांशी संबद्ध झालेलं असतं. आणि गाण्यामध्ये अद्भुत अशी शक्ती असते. म्हणून आधुनिक काळामध्ये विविध रोगांच्यावरती उपाय म्हणून म्युझिक थेरपी याचा उपयोग केला जातो. तसं हरिपाठ
ताल, स्वर, लय, संगीत, नृत्य आणि भाव याच्या माध्यमातून जर गायला गेला आणि तो एखाद्या रुग्ण व्यक्तीला ऐकविला गेला तरी या हरिपाठाच्या गाण्याचा एक सकारात्मक परिणाम हा त्या ऐकणाऱ्याच्या वरतीसुद्धा होईल बरं का. कारण गाण्यामध्ये अद्भुत शक्ती आहे असं जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. आणि गाता गाता गाणारा त्या गाण्याशी इतका एकरूप होतो, गाणी यासी विरोणी जाय, तुका नाचे गाय, गाणी यात विरोणी जाय. तो गाण्यात विरून जातो. म्हणून त्या भगवंताच्या नामसंकीर्तनाचं उच्चारण गाण्याच्या माध्यमातून जर कोणी गायलं, उच्चारण केलं भावाने, प्रेमाने, श्रद्धेने, तर काय परिणाम होईल. तर जो कोणी गाईल त्याचा जर कोणी हे भगवंताच्या नामाचं संकीर्तन मुखाने गाईल तरी त्याचा तो देह पवित्र होय. तर त्याचा तो देह त्याचा पवित्र होतो. जो कोणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात गाय, तर काय होईल, देह पवित्र होईल, देह पवित्र होतो. हे झालं एक वाक्य. दुसरं वाक्य आहे, जरी मुखे हरी कीर्ती गाय, भगवंताच्या सद्गुणांची कीर्ती. भगवंताच्या ठिकाणी यश, श्री, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे गुण आहेत. किंबहुना भगवंताचं स्वरूप जर पाहिलं तर भगवंत अनेक सद्गुणांची खाण भगवंताच्या ठिकाणी आहे. हरी अनंत, त्याप्रमाणे हरीचे गुणसुद्धा अनंत आहे. म्हणून त्या भगवंताच्या ठिकाणी दया, करुणा, प्रेम हे सद्गुण जर आपण मुखाने गायलेत तरीसुद्धा जो कोणी गातो तो गाणाऱ्याचा देह पवित्र होतो. ह्या म्हणण्याचा अर्थ पहा, भगवंताचं नाम, भगवंताची कीर्ती, संगीत आणि गाणारा हा भावयुक्त, श्रद्धायुक्त होऊन जर गात असेल तर त्या सगळ्यांचा परिणाम गाणाऱ्याच्या पहिल्यांदा शरीरावरती होतो, नंतर इंद्रियांच्यावरती होतो आहे, मनावरती होतो आहे, बुद्धीवरती होतो आहे आणि संपूर्ण शरीर त्याचं मंगलमय होतं, पवित्र होतं. पवित्रची होय देह त्याचा. मग प्रश्न असा निर्माण होतो, जर हरीच्या पाठाची आणि हरीच्या कीर्तीची गाण्याच्या माध्यमातून जर आपण ती कीर्ती गायली, नामसंकीर्तन गायलं, तर देह जर पवित्र होत असेल तर मग तो देह अगोदर पवित्र नाही का. तर असा आहे, देह हा स्वतःच एक अपवित्र आहे. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधावरी चर्म घातले रे, कर्मकीटकांचा सांदा, रवरव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या शरीराच्या मध्ये मल आहे, मूत्र आहे, चर्म आहे, अनेक प्रकारची दुर्गंधीने युक्त भरलेलं हे शरीर आहे. या शरीराला दुःखाचं कोठार, रोगाचं भांडार, दुर्गंधीचं ठिकाण याच्यासारखं अपवित्र नाही असंही वर्णन येतं का. याचं कारण एक आहे, जेव्हा एखादा संत महात्मा म्हणतात की पवित्रची हो हे देह त्याचा, याचा अर्थ त्याला माहिती आहे, शास्त्र माहिती आहे की देह अपवित्र आहे. पतंजली महर्षींनी
योगसूत्र लिहिलं आहे आणि त्या योगसूत्रावरती भगवान व्यासांनी भाष्य केलं आहे आणि त्यामध्ये शरीर अपवित्र का आहे याचे कारण सांगितले आहे. आपण एका एका वाक्यात बघू. शरीर उत्पन्न होण्याच्या आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस असतं. त्यातल्या अंतर्गत रचना पाहिली की ते तिथले जागासुद्धा अनेक गोष्टींनी दूषित मलमूत्र विष्ठा तिथे असल्यामुळे आणि तिथे 9 महिने 9 दिवस राहिल्यामुळे त्या स्थानाच्यामुळे सुद्धा ह्या शरीराला अपवित्रता आलेली आहे. म्हणून स्थानात हे कारण सांगितलं आहे. बीजात आईवडील आपले अन्न खातात, त्या अन्नापासून रस, रक्त, मेद, अस्थी, चर्म असे सप्तधातू होत जातात आणि त्या सप्तधातूचं शुक्र आणि शोणित त्यांचं हे अंतिम रूप असतं. आणि मग त्यांच्या त्या सप्तधातूंच्यामध्ये असणारं शेवटचं धातू जो शुक्र आणि शोणित त्यांचा संबंध होऊन जन्म होतो. तर त्या बीजामध्येच जर काही दोष असेल तर आपल्या शरीरामध्ये दोष उत्पन्न होतात. म्हणून आईवडिलांना काही डायबिटीस आहेत का किंवा आजोबांना आहेत का, मग आपल्या शरीरात रोग होतात. अर्थात ते कारण एक स्थानात, बीजात, उपस्तंभात. उपस्तंभात असं म्हणताना आपल्या शरीराच्यामध्ये हाडं आहे, रक्त आहे, मांस आहे. हे जर आपण काढलं तर ते एकदम असह्य होतं, पण त्याच्याही मुळे ते शरीर अपवित्र आहे. आणि निस्यंधनात अपि हे शरीर सारखं वाहत राहतं. नाकातनं काय, डोळ्यातनं कधी, कानातनं कधी, शरीरामध्ये एवढे रोम आहेत त्यातून सारखा घामसारखा वाहत असतो. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम आपल्या शरीरावरती, सुगंधी द्रव्य आपल्याला टाकावे लागतात, लावावे लागतात. त्यामुळे सतत वाहण्यामुळे शरीर अपवित्र होय. त्याप्रमाणे अशौचत्वात याला कायम सुचिरभूत ठेवावं लागतं. सतत अंघोळ, वेगवेगळ्या प्रकारचे साबण, वेगवेगळ्या प्रकारचे तेल, एवढ्या कारणामुळे शरीर हे अपवित्र आहे. स्थानात, बीजात, उपस्तंभात, निस्यंधनात आणि निधनात अपि. आणि मृत्यू झाला तर 10-10 दिवस लोक सूतक पाळतात, त्यामुळे अपवित्र आहेत. एवढं जरी काही कळालं नाही तर सगळ्यात सोपं, कोणताही चांगला पदार्थ येऊ द्या आणि त्याचा काही एकदा संबंध या शरीराशी आला, पण दुसऱ्या दिवशी त्या पदार्थाकडे पहा. किती चांगले गुलाबजाम, जिलेबी, शिरा, लाडू, पेढे हे पदार्थ आपल्या शरीराशी संबंधित आले आणि ते पोटात गेले की ते जाईपर्यंत चांगले आहेत, पण एकदा पोटातून त्याचं संमिश्रण होऊन दुसऱ्या दिवशी जेव्हा बाहेर येतात तेव्हा ते अपवित्र होतात. जर ज्या देहाच्या संबंधाने एवढे अपवित्र होतात तर देह किती अपवित्र असेल. पण एवढं अपवित्रत्व जरी असलं तरी देखील भगवंताच्या कीर्ती आणि भगवंताचं गुणसंकीर्तन मुखाने गायलं तर देह पवित्र होतो. पवित्रच होय देह त्याचा. आपल्या शरीरामध्ये हा दिसणारा जो देह आहे त्याला स्थूल शरीर म्हणतात. याच्या आतमध्ये दुसरं एक शरीर आहे 17 तत्वांचं, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. आणि त्याच्या आतमध्ये ह्या 2 शरीरांना कार्य म्हणतात. आणि या 2 कार्यरूप शरीराचं जे कारण आहे तिसरं, त्याला कारण शरीर म्हणतात. हे 3ही शरीरं भगवंताच्या नामाने आणि भगवंताच्या कीर्तीने पवित्र होत असतात. स्थूल शरीराच्या मध्ये ही अपवित्रता उपस्तंभात असं म्हटलं तेव्हा शरीराच्या मध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थी ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे अमंगलत्व आलेलं आहे की नाही. आणि सूक्ष्म शरीर जे आहे त्या सूक्ष्म शरीराच्या मध्ये सुद्धा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, त्यामध्ये अविद्या, अज्ञान
हा दोष आहे. म्हणून अविद्येच्यामुळे, अज्ञानाच्यामुळे कारण शरीर अपवित्र, कामक्रोधादी विकारांच्यामुळे सूक्ष्म शरीर अपवित्र. सूक्ष्म शरीरामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी असे हे आहेत, पंचप्राण, या सगळ्यांच्या मिळून हे सूक्ष्म शरीर आहे. आणि एवढं ते तीन शरीरं, या तीन शरीराच्यामध्ये आलेली अमंगलत्व, अपवित्रता, आणि आपण नेहमी पाहत असतो, पण एवढा जरी असलं तरी त्या शरीराचा उपयोग जर भगवत कार्यासाठी, भगवत सेवेसाठी, भगवत गुणवर्णनासाठी जर तो लावला तर ह्या देहाला पवित्रता येते, मंगलत्व येतं. आणि म्हणून जिवंत असताना नामसाधना केली तर देह पवित्र होतोच, पण पंढरपूरजवळ असणारे संत चोखामेळा मंगळवेढ्यामध्ये राहायचे. त्या मंगळवेढ्यामध्ये राहून भगवंताची एवढी साधना केली की मृत्यूनंतरसुद्धा त्यांच्या हाडातून विठ्ठल 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 असा ध्वनी निघत असायचा. म्हणून विठ्ठलाने, देवाने सांगितलं नामदेव महाराजांना, जा तिथे आणि माझ्या भक्तांची हाडं ती घेऊन या, ज्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत असेल. आणि म्हणून नामदेव महाराजांनी तिथे जाऊन ती समाधी पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर तिथे त्यांना दिली नामदेव महाराजांच्या हातून. याला म्हणायचं पवित्रची होय देह त्याचा. पण हे करण्यासाठी त्या नामसंकीर्तन आणि भगवंताची कीर्ती मुखाने गाणं हीच एक तप आहेत, हेच एक सामर्थ्य आहे. आणि कोणतीही गोष्ट सातत्याने पुन्हा 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 केली की त्यामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य प्राप्त होत असतं, एक शक्ती प्राप्त होत असते. याला तपाचं सामर्थ्य असं म्हणतात. आपण अभ्यास केला की सगळ्या पुस्तकातली कोणताही प्रश्न जरी विचारला तरी आपण सांगू शकतो. याचं कारण का, वर्षभर केलेल्या अभ्यासामुळे त्या पुस्तकातील कोणताही प्रश्न विचारला तर आपण पटकन सांगू शकतो. याचं कारण का, तपाचे सामर्थ्य. विद्यार्थी मित्र, वर्गामध्ये काही शिक्षक असे आहेत की ते पुस्तक न घेताच सगळं शिकवतात. मग पुस्तक न घेतासुद्धा सगळं शिकवतात असं का? कारण त्यांनी केलेलं तपाचं सामर्थ्य. कोणी संगीताचं ज्ञान संपादन करतात की स्वर काढल्याबरोबर लोक भावविभोर होतात. याचं कारण एक आहे तपाचं सामर्थ्य. म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट करा, शरीराला तापवा, शरीराचा सदुपयोग करा. जसं सोन्याला तापवल्यानंतर त्यातले दोष निघून जातात आणि सोनं निर्दोष होत असतं, तसं त्या तपाच्यामुळे या शरीराला, तपिन्नला तापवलं म्हणजे त्यातले दोष निघून गेले की या अमूप तपाचे सामर्थ्याने शरीराला ह्या तपिन्नलं हे तापवलं, ते सामर्थ्य संपन्न केलं, ते वैभव संपन्न केलं, त्यात शक्ती वाढली. त्या तपाचं अमूप म्हणजे ज्याला गणतीच नाही, ज्याला सीमाच नाही, ज्याची गणनाच करता येते, अमर्याद असं तपाचं सामर्थ्य तपिन्नीला तपश्चर्या केली, साधना केली, परिश्रम केले की ते तपाचं सामर्थ्य तयार होत असतं. आणि त्या तपाच्या सामर्थ्याने त्या नामसाधनेतला, त्या भक्तिसाधनेतला दुसरा परिणाम सांगतात, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तो नामधारक जो आहे ना, तो वैकुंठी नांदे म्हणजे वैकुंठामध्ये नांदतो, वैकुंठामध्ये राहतो, वैकुंठामध्ये निवास करतो. वैकुंठामध्ये कोण आहे? भगवान परमात्मा श्री विष्णू यांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे वैकुंठ आहे. मग तो राहतो, कसा राहतो? चिरंजीव. चिरंजीव म्हणजे दीर्घजीवी, बऱ्याच काळापर्यंत तो जिवंत राहतो. जिवंत राहतो म्हणजे प्रदीर्घ कालापर्यंत वास्तव्य करतो. किती करतो?
कल्प चिरंजीवी होतो आणि वैकुंठी कल्प वैकुंठी नांदे आणि कल्पापर्यंत तो वैकुंठामध्ये राहतो आणि ब्रह्मदेवाच्या अनेक वैभवशाली भगवत भक्तांच्या बरोबर तो भगवंताशी एकरूप होतो. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, वैकुंठामध्ये तो चिरंजीवन कल्पापर्यंत नांदतो. बघा, यातला पहिला भाग सांगितला, त्याचा तो देह पवित्र होय. एक दुसरं सांगत असताना ती भगवंताचं हरीची कीर्ती आणि भगवंताच्या नामाचं पाठ हेच एक प्रकारचं तप आहे आणि ते दीर्घकाल निरंतर आणि आदरपूर्वक केल्यामुळे त्या तपाचं सामर्थ्य आहे वाढलं की तो भगवंताच्या लोकाला गेला. चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे, कल्पापर्यंत भगवंताच्या बरोबर तो नांदू लागला. आता एक आश्चर्य आपल्याला ऐकायला, पाहायला आणि श्रवण करायला भेटेल की जगामध्ये जेवढे काही ईश्वरप्राप्तीचे साधनं आहेत ते साधनं केले की त्याचं फळ फक्त करणाऱ्यालाच प्राप्त होतं. परंतु भगवंताची भक्ती आणि नामसाधना, गुणगौरव आणि हरीच्या पाठाची कीर्ती आणि नामसंकीर्ती ही जर मुखाने गायली तर स्वतःच्या देहावरती एवढा परिणाम होतो की जगद्गुरू तुकाराम महाराजांचा देह सदेह वैकुंठाला गेला. प्रयाणकाळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, पवित्रचे वय देह त्याचा. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. आणि दुसरा परिणाम, तो कल्पापर्यंत वैकुंठामध्ये तो नांदतो, हा परिणाम झाला. तिसरा परिणाम, मगाशी म्हटलो की बाकीच्या साधना फक्त करणाऱ्यालाच प्राप्त होतात, पण भक्ती साधना, नामसाधना ही अशी आहे की त्याचा परिणाम करणाऱ्यावरती होतोच होतो, पण त्याचा सकारात्मक परिणाम, त्या भक्तीचा, त्या तपाचा, त्या सामर्थ्याचा, पुण्याचा प्रभाव म्हणजे मातृ पितृ अपार सगोत्र चतुर्भुज नर होनी ठेले. आता पहा, चतुर्भुज म्हणजे 4 भुजा आहेत त्याला, असा चतुर्भुज म्हणजे भगवान श्रीकृष्ण. सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसेरुहेक्षणम वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पितांबरा द्रोणबिंब फलाद दरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखाद रवींद्र नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाणे. असं ज्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, असा परमात्मा चतुर्भुज रूपाने वैकुंठामध्ये नांदतो. परंतु ह्या भगवत भक्ताने भक्ती केल्यामुळे त्या भक्तीच्या नामाचा प्रभाव असा आहे की आता मातृ पितृ भ्राता, मातृ म्हणजे आई, पितृ म्हणजे वडील, भ्राता म्हणजे भाऊ आणि गोत्रज म्हणजे त्या कुळामध्ये जन्माला आलेले सगोत्र, त्याच्याबरोबर जे काही इतर गोत्रज आहेत, त्याचा मामा मावशी परिवार जो सगळा आहे, किती मोठा आहे, अपार. अपार सगोत्र म्हणजे ज्या गोत्राला पारावार नाही असा सगळा परिवार ह्या एका हरिपाठाच्या चिंतनाचा परिणाम याच्या आईवरती, वडिलांच्यावरती, भावाच्यावरती, परिवाराच्यावरती होतो आणि हे सगळेची सगळे वैकुंठ लोकाला जातात. जिथे हा अगोदर चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे म्हणून हा तिथे भगवंताच्यामध्ये निवास करत होता, तर याच्या आईला पण, वडिलांना, भावाला आणि परिवाराला सुद्धा भगवंताचं जसं स्वरूप आहे, शंख चक्र गदा पद्म चतुर्भुज स्वरूप आहे, तसं भगवंताचं स्वरूप, त्याला स्वरूपता मुक्ती असं म्हणतात. स्वरूपता मुक्ती, जसं की तिथे वैकुंठाला जाणं ही सलोकता मुक्ती, भगवंताच्या जवळ जाणं समीपता मुक्ती, भगवंताच्या सारखे आभूषणं प्राप्त होणं ही स्वरूपता मुक्ती आणि भगवंत स्वरूपच होणं ही सायुज्यता मुक्ती. भक्ताला सायुज्यता मुक्ती, बाकीच्यांना सलोकता, समीपता, स्वरूपता
त्या मुक्तींचा लाभ होतो. म्हणून चतुर्भुज नर होणे ठेले, म्हणजे ते भगवंत स्वरूप होऊन ठेले म्हणजे राहिले आहेत तिथे. माऊलींना विचारलं, तुम्हाला एवढं मोठं भगवत महात्म्याच्या कीर्तीचं आणि नामसंकीर्तीचं गाण्याचा परिणाम एवढा अमाप असं सामर्थ्य तपाने होतं. चिरंजीव कल्पापर्यंत तो वैकुंठात राहतो. आईवडील, भाऊ आणि गोत्रसुद्धा त्यांना हे स्थान प्राप्त होतं. हे तुम्हाला कोणी सांगितलं? रहस्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले. ज्ञानदेवा लाधले, ज्ञानदेवांना प्राप्त झाले. काय झालं? ज्ञान गूढ गम्य, ज्ञानामधलं असणारं गूढ म्हणजे रहस्य, सिक्रेट, ते प्राप्त झाले. ज्ञानदेवा ज्ञान गूढ गम्य लाधले. ज्ञान प्राप्त होतं पण ज्ञानातलं गूढ गुह्य कळत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला त्या ज्ञानातलं गुह्य प्राप्त झालं. कुणी दिलं तुम्हाला हे? निवृत्तीने दिदले माझ्या हाती. माझ्या हाती निवृत्तीने दिदले. निवृत्ती म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु, श्री गुरु हे निवृत्तीनाथ महाराज, त्यांचे बंधू पण आणि त्यांचे गुरु पण. निवृत्तीनाथ महाराजांना नाथ परंपरेची दीक्षा प्राप्त झालेली होती आणि एक गुरु एक शिष्य असा नेम नाथ पंथामध्ये होता. एका गुरुने एका शिष्याला सांगायचं, शिष्याने पुन्हा दुसरा गुरु करायचा, त्या गुरुने पुन्हा शिष्याला सांगायचं, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, अशी परंपरा होती. पण त्या परंपरेने आदिनाथ गुरु, मच्छिंद्र, गोरक्ष ह्या परंपरेने आलेलं ज्ञान गहिनीनाथांच्याकडनं निवृत्तीनाथांना प्राप्त झालं. आणि निवृत्तीनाथांनी ते ज्ञान, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या हाती दिदले. त्यांनी माझ्या हाती दिलं म्हणजे ते ज्ञान माझ्या ठिकाणी संक्रमित केलं. त्या ज्ञानाचा बोध मला दिला, साधू बोध झाला. तो संबंध घ्यायचा. निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या गुरूंना साधू म्हटलं आणि त्या साधूने दिलेला बोध आता माझ्या हाती आला, म्हणजे निवृत्तीने दिले माझ्या हाती. बघा, साधू बोध झाला, निरोण्या ठेला, ठाई चौराला अनुभव, हा जो मागचा अभंग आहे तो निवृत्तीनाथ महाराजांचंच वर्णन आहे. अशा निवृत्तीनाथ महाराजांनी हा बोध माझ्या हाती दिला आणि म्हणून मी त्या नावाचं आणि कीर्तीचं गाण गातो. तुम्हीसुद्धा तुमच्या मुखाने गा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुम्हालासुद्धा अगणित पुण्य होईल आणि तुम्हालाही देहाची पवित्रता आणि इतरांच्यावरती नामसाधनेचा परिणाम तुम्हालाही अनुभवायला येईल. शेष विचार नंतर पाहूया.